चला तर मंडळी, हिवाळ्यात स्पेशल जवसाचे लाडू कशी बनवायचे ते पाहणार आहोत. हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी होते, केस गळती चालू होते, त्यानंतर हाडांचे दुखणं, सांधेदुखी या सगळ्यांवरती रामबाण असे हे जवसाचे लाडू आहेत आणि अगदी झटपट बनवून तयार होतात आणि चवीला खूप सुंदर लागतात. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनशा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन क्लिक करा. त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल. तर सगळ्यात आधी इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये इथे आपल्याला 2 कप जवस घ्यायचे आहेत. याला फ्लॅक्सीड सुद्धा म्हणतात. वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो इथे मी जवस घेतलेले आहेत. आता हे जवस आपल्याला कमी गॅसवरती छान असं साल तडकेपर्यंत किंवा खमंग असे वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. जवस भाजत असताना खूप कमी गॅसवरती भाजायचे, नाहीतर ते लगेचच करपले जातात आणि मग लाडू चवीला छान लागणार नाहीत. एक 10 ते 12 मिनिटे लागतात. आणि इथे आपले जवस भाजून झालेले आहे. त्याचा आवाज तुम्ही पाहू शकता. असा हा चटचट आवाज यायला लागला की समजायचं इथे आपले जवस भाजून झालेले आहेत. काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. तर इथे मी जवस बाजूला थंड होण्यासाठी ठेवून दिलेले आहेत. त्याच कढईमध्ये 1 चमचाभर तूप घ्यायचं. तूप छानपैकी गरम करून घ्यायचं आहे आणि तूप छान गरम झालं का आता यामध्ये आपल्याला अर्धा कप काजू घालायचा आहे आणि अर्धा कप बदाम घालायचा आहे. सुक्या मेव्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा यामध्ये तुम्हाला आणखीन कुठले ड्रायफ्रुट्स ॲड करायचे असतील, सुका मेवा ॲड करायचा असेल तर तो सुद्धा ॲड करून घेऊ शकता. पण इथे मी फक्त आणि काजू बदाम वापरलेले आहेत. आणि आता हे आपल्याला तुपावरती छान असं खमंग डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे. काजू बदाम अशा पद्धतीने भाजून घातले की लाडवाची सेल्फ लाईफ वाढते, लाडू जास्त दिवस टिकायला मदत होते. तर इथे पहा, इथे आपले काजू आणि बदाम छान असे भाजून झालेले आहेत. हलके हलके यावरती डाग पडलेत. तर आता हे सुद्धा आपण काढून घेऊया आणि बाजूला थंड होण्यासाठी ठेवून देऊया. आणि आता या कढईमध्ये चमचाभर तूप शिल्लक राहिलेलं आहे. त्यामध्येच इथे आपल्याला 1 कप सुकं किसलेलं खोबरं घालायचं आहे आणि ते सुद्धा छान असं हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतायचं आहे. खोबरं इथे आपल्याला खूप जास्त परतायचं नाही आहे. हिवाळ्यामध्ये खोबरं खूप जास्त मऊ पडतं. त्यासाठी फक्त हे खोबरं आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावरती किंवा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. तर इथे पहा, 1-2 मिनिटानंतर खोबरं छान असं कुरकुरीत झालेलं आहे. हलकासा सोनेरी रंग आलाय. आता हे खोबरं सुद्धा आपण एका ताटेमध्ये थंड होण्यासाठी बाजूला काढून घेऊया. तर इथे पहा, इथे मी संपूर्ण साहित्य एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि छानपैकी संपूर्ण साहित्य थंड झालेलं आहे. हे लक्षात ठेवा, संपूर्ण साहित्य थंड व्हायला हवं, तेव्हाच आपल्याला याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तर आता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. सुरुवातीला यामध्ये आपल्याला भाजलेले जे जवस आहेत ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण इतर साहित्यसुद्धा बारीक करून घेऊया. तर इथे मी संपूर्ण जवस मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आणि आता हे आपल्याला मिक्सरला छान असं अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. मिक्सरचं भांडं इथे मी मोठं वापरलं, त्यासाठी एकाच वेळी हे दळलं जातं. तुमचं मिक्सरचं भांडं लहान असेल तर तुम्ही हे 2 टप्प्यामध्ये दळून घेऊ शकता. तर इथे आपले जवस छान असे बारीक दळून झालेले आहेत. जवस बारीक दळायचे असतात त्यासाठी इथे मी सुरुवातीलाच काजू बदाम ॲड केलेले नाही आहेत, कारण ते आपण थोडेसे जाडसर वाटून घेणार आहोत. तुम्हाला जर खूप बारीक दळायचे असतील तर ह्याच वेळी तुम्ही काजू बदाम सुद्धा यामध्ये ॲड करू शकता. पण लाडवांचा लुक छान येतो, दिसायला खूप छान दिसतात, म्हणून इथे मी काजू आणि बदाम थोडेसे जाडसर वाटून घेणार आहे. तर इथे मी काजू बदाम मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेत आणि हे मिक्सरला आपण थोडेसे जाडसर असे वाटून घेऊया. तर इथे पहा, इथे मी काजू बदाम सुद्धा मिक्सरला छान असं जाडसर वाटून घेतलेलं आहे. हे सुद्धा यामध्ये ॲड करून घेऊया. खोबरं इथे आपल्याला दळून घ्यायचं नाही आहे. खोबरं भाजल्यामुळं खूप छान कुरकुरीत होतं. त्यासाठी हे आपल्याला फक्त हाताने असं बारीक चुरगळून घ्यायचं आहे. तिथे आता आपण संपूर्ण साहित्य छान असं एकजीव करून घेऊया आणि जे भाजलेलं खोबरं आहे ते अशा पद्धतीने हाताने चुरगळून घ्यायचे, म्हणजे लाडू दिसायलाही छान दिसतात आणि खातानाही खूप छान लागतात. तर इथे मी संपूर्ण साहित्य छान असं एकजीव करून घेतलं आणि मध्यभागी थोडीशी जागा केली. यामध्ये आपण गूळ वितळून घालणार आहोत. तिथे मी गॅसवरती परत कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये अर्धा कप तूप घालायचे, यापेक्षा जास्त घालायचं नाही. अर्धा कप तूप छान असं गरम करायचे आणि तूप गरम झालं का यामध्ये 2 कप इथे आपल्याला गूळ घालायचा आहे. म्हणजे जेवढे आपण जवस घेतले तेवढाच इथे आपल्याला गूळ घालायचा आहे. 2 कप गूळ हा अगदी परफेक्ट प्रमाण आहे. म्हणजे अर्धा किलो जवसासाठी इथे आपल्याला 400 ग्राम गूळ वापरायचा आहे. गूळ हा बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे लवकर वितळला जातो. तर अर्धा कप तुपामध्ये इथे मी 400 ग्राम गूळ घातला आणि छान असा हा गूळ आपण यामध्ये वितळून घेऊया. तर इथे पहा, इथे आपला गूळ हा तुपामध्ये छान असा वितळून झालेला आहे. छान असा मेल्ट झालाय, एकजीव झालाय. तर आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे. खूप जास्त वेळ शिजवायचं नाही, नाहीतर गूळ हा खूप कडक होतो.
गॅस बंद केल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे मगज बी घालायचे. पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातला तरी देखील चालेल, पण लाडू थोडेसे दिसायला छान दिसावेत म्हणून यामध्ये मी 2 चमचे मगज बी घातलं आणि 1 चमचा भरून वेलची पावडर घातलेली आहे. संपूर्ण साहित्य छान असं एकजीव करून घेऊया आणि आता हे आपल्याला लाडवाच्या मिश्रणावरती घालायचंय आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय. हे काम करत असताना खूप सावकाशपणे करा, कारण गुळाचा चटका हा खूप जोरात लागतो. त्यासाठी अगदी सावकाशपणे हा वितळलेला गुळ आपल्याला ह्या लाडवाच्या मिश्रणामध्ये घालायचा आहे आणि सुरुवातीला चमचाने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतरच यामध्ये हात घालायचे. तोपर्यंत हात घालायचा नाही, नाहीतर खूप जोराचा चटका लागू शकतो. तर इथे मी सुरुवातीला चमचाने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आता हे आपल्याला हाताने छान असं मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे सर्व बाजूनी गुळ हा एकसारखा लागला जातो आणि लाडू खाताना सर्व बाजूनी छान असा गोड लागतो. इथे मी संपूर्ण मिश्रण छान असं एकजीव करून घेतलं. असं हे मिश्रण छान एकजीव झालं की आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. अगदी सहज असे लाडू वळले जातात. अजिबात हे लाडू वळत असताना बिथरले वगैरे जात नाहीत. छान गोल गरगरीत लाडू बनवून तयार होतात. शेवटचा लाडू वळेपर्यंत अगदी असेच गोल गरगरीत लाडू बनवून तयार होतात. तिथे आपला एक लाडू वळून झालेला आहे. अशाच पद्धतीने बाकीचे लाडू सुद्धा वळून तयार करून घेऊया. पण तुम्हाला हे लाडू लहान मोठे जसे आहेत त्या आकारामध्ये तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकता. तिथे मी मिडियम साईजमध्ये हे लाडू वळून घेतलेले आहेत. तिथे आपले संपूर्ण लाडू वळून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता संपूर्ण लाडू किती छान गोल गरगरीत बनवून तयार झालेले आहेत. हिवाळ्यामध्ये प्रत्येक स्त्रियांनी दररोज एक तरी जवसाचा लाडू खायलाच हवा. ह्याने केस गळती थांबते, त्वचा जी ड्राय होते ती छान मऊ पडायला लागते आणि सोबतच सांधेदुखी आणि हाडाच्या मजबूतीसाठी अगदी रामबाण असे हे लाडू आहेत. स्त्रियांनी तर खायलाच हवा, पण पुरुषांनी सुद्धा हा लाडू खायलाच हवा. अगदी सुंदर असे हे लाडू बनवून तयार होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर वेट लॉस करत असाल किंवा फॅट लॉस करत असाल तर तुमच्या ह्या फॅट लॉस जर्नीमध्ये सुद्धा तुम्ही हा एक लाडू ॲड करू शकता. दररोज एक लाडू खाल्ला तर ह्यामध्ये आपण फ्लॅक्सीज वापरलेले आहेत, म्हणजे जवस वापरलेले आहेत. ह्याने सुद्धा वजन कमी होण्यासाठी मदतच होते. तर एकदा तरी हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सुंदर लागतात चवीला तर आणि अगदी झटपट बनवून तयार होतात. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा.